तर आज आपण हेल्दी चॉकलेट ड्रायफ्रूट्स बॉलची रेसिपी बघूया। यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे। तर मी कमेंटमध्ये मेन्शन करेल काय काय साहित्य आणि क्वांटिटी घेतलेली आहे। एका कढईमध्ये तूप टाकायचं आहे अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये 1 वाटी काजू छान भाजून घ्यायचे आहेत गुलाबी होईस्तोवर। छान असे सतत आपल्याला चमचा हलवत राहायचे आणि काजू छान भाजून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये गार होण्यासाठी काढून ठेवायचे आहेत। त्याच कढईमध्ये आपल्याला बदाम पण भाजून घ्यायचे आहेत। बदाम पण आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत लालसर होईस्तोवर। त्याच्यामुळे ते कुरकुरीत पण होतील आणि त्याचा जो वास असतो एक विशिष्ट तो पण निघून जाईल आणि लाडू हे बरेच दिवस टिकतील पण। छान भाजून घ्यायचे आणि गार होण्यासाठी हे पण एका साईडला ताटामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत। बदाम पण 1 वाटी घेतलेलं आहे मी सर्व साहित्य। त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी अक्रोड भाजून घ्यायचे आहेत। तूप टाकण्याची गरज नाही कारण अक्रोडमध्ये ऑलरेडी तेल असतं, त्या तेलामध्ये तेल सुटतं पण त्याला भाजल्यानंतर। छान असे भाजून घ्यायचे आणि साईडला गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत अक्रोड पण। त्याच कढईमध्ये आपल्याला मिक्स सीड्स पण भाजून घ्यायचे आहेत। जे बाजारामध्ये मिळतात मिक्स सीड्स ते अर्धी वाटी घेतलेले आहेत मी, ते पण छान भाजून साईडला एका ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये आपल्याला आता अर्धा चमचा तूप टाकायचं आहे कारण तूप आपलं सगळं संपून गेलेलं आहे, दिसत नाही आहे। आणि पेंडखजूर घ्यायचे आहेत आपल्याला 1 ते 1.5 वाटी स्वच्छ धुवून त्याच्यातली बिया काढून घ्यायचे आहेत आणि ते पण तुपामध्ये छान भाजून घ्यायचे मऊ होईपर्यंत आणि ते पण आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत गार होण्यासाठी। आणि सर्व साहित्य 1 बाय 1 आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून असं छान मळून घ्यायचं आहे सगळं, जेणेकरून त्याचे लाडू वळतील छान बनतील। जर मिश्रण खूपच मोकळं झालं असेल तर आपण त्यात तूप टाकू शकतो अर्धा चमचा किंवा गूळ पावडर टाकू शकतो, पिठी साखर टाकू शकतो किंवा आपल्याकडे गुळाची काकवी असेल तर ती पण आपण ॲड करू शकतो। आणि ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत ते लाडू। अशा प्रकारे छान असे दाबून हाताने लाडू बनवायचे आहेत आपल्याला, छोटे छोटेच बनवूया आपण। आणि एका डबल बॉयलरमध्ये आपल्याला चॉकलेट कंपाऊंड जे असतं ते पण आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। आता एक भांडं घेतलेलं आहे मी स्टीलचं, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती काचेचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोरडीचा जो स्लॅब असतो चॉकलेटचा मिल्क कंपाऊंड त्याचा 1 स्लॅब टाकलेला आहे आणि तो वितळून घेतलेला आहे। आणि त्या मिश्रणामध्ये हे असे जे बॉल आहेत ड्रायफ्रूटचे ते घोळून घेतलेले आहेत आणि साईडला एका ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये हे सर्व बॉल ठेवून दिले आहेत 1 बाय 1 सगळीकडनं असं मिश्रणाला चॉकलेट सॉस आहे तो लावून घ्यायचा आहे त्या ड्रायफ्रूटच्या गोळ्याला आणि असं छान झटकून घ्यायचं आहे। आणि चॉकलेट पण आपलं खूप व्हायला नको त्या गोळ्याला लाडूला। 1 बाय 1 असे सगळे काढून ठेवायचे आहेत आणि आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजरमध्ये ठेवा, 1-2 ते तास सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि बाहेर काढायचे आहेत। बघा वरती अशी ग्लेज येते, चकाकी येते त्याच्यावरती, छान असे घट्ट झालेले आहेत हे चॉकलेट बॉल्स। खालती ताटाला तूप लावल्यामुळे ते चिटकणार नाहीत, असे पटकन निघतात ते। तर आपले चॉकलेट ड्रायफ्रूट्स हेल्दी बॉल तयार आहेत। तर नक्की करून बघा, अतिशय सोपी रेसिपी।